तिकडं साईडला तू काही करू अरे तुम्ही मध्ये कशाला तू बोलणार आहे तू बोल मी बाजूला शर्मिला पवार यांनी मतदान केंद्रावरती काही बूथवरती बोगस मतदान आणि मतदारांना दमदाटी होत असल्याचा आरोप केला होता आणि ज्या ठिकाणी शर्मिला पवार यांनी हा आरोप केला त्या ठिकाणी अजित पवार सध्या पोहोचलेत प्रकरणाची माहिती त्यांनी घेतली। अजितच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना ठार मारण्याची धमकी दिली असा आरोप शर्मिला पवार यांनी केलाय। तो आरोप दादांत खोटा आहे। जर तसं झालेलं असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे ठेवलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये सगळं काही आलेलं असेल आणि त्या पद्धतीनं निवडणूक अधिकारी बघतील। आज आम्ही एवढ्या निवडणुका पार पाडल्या परंतु कधीही आमच्या कार्यकर्त्यांनी अशा पद्धतीनं वक्तव्य कधी केली नाही। आम्ही सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये राहत असताना सुसंस्कृतपणा दाखवतो। शिवशाहू फुले आंबेडकरांची आमची विचारधारा आहे। असं कधी माझा कार्यकर्ता करणार नाही। माझ्या कार्यकर्त्यावर ठाम विश्वास आहे। चला तुम्ही बाजूला गाडी दुसरं काय अरे एखादी बोला रे अहो तुम्ही जर ज्या पक्षाचे उमेदवार असतात किंवा कार्यकर्ते असतात त्यावेळेस अशी स्लिप देतात आणि त्या शेजारी चिन्ह असतं। स्लिप दिल्यानंतर घरनं येताना ते चिन्ह असं तिथलं ते फाडायचं असतं। हे आज नाहीये पहिल्यापासून आहे। त्या संदर्भात इतकं काही त्याला जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं। आज आपण पाहताय आज आता दुपारी 1 वाजून गेला त्या मानाने मतांची टक्केवारी फार कमी आहे। वास्तविक जास्तीत जास्त मतदारांनी मतदान केलं पाहिजे। तशा पद्धतीचं आव्हान मी आपल्याद्वारे सगळ्याच मतदारांना करतो। तुमचा हक्क बजवा। तुम्हाला तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून तुम्हाला जो योग्य उमेदवार वाटेल त्याला मतदान करा परंतु हे मतदान करत असताना मतदानाचा हक्क कुणी त्या ठिकाणी घालू नये। प्रत्येकाने येऊन मतदान करावं असे माझं आव्हान तक्रार केलेली आहे तक्रार केलेली आहे त्यांनी अधिकृत त्याच्यावरती काय अशा पद्धतीने म्हणजे ठीक आहे ना तक्रार केली ना तुम्ही जरी पोलिसांच्याकडे तक्रार केली तर पोलीस त्याची चौकशी करतील। निवडणूक आयोग चौकशी करतील आणि त्याच्यामध्ये काय खरं आहे काय खोटं आहे ते तपासतील। कुठे मतदान झालं बघू अरे नाही रे बाबा तुला तू सकाळपासून फिरतोय तुला दिसतं का आम्ही तसे लोक आहोत। आम्ही एवढं नियमाचं पालन करतोय। तुम्हाला पण मी आज बोलत नाही मी बाहेर घेऊन तुमच्याशी बोलतोय। मी तुम्हाला सांगतोय तुम्ही त्रास घेऊ नका एवढा तुम्ही शांत राहा पण तुम्ही ऐकत नाही। तक्रार जरी कोणी केली तरी त्या तक्रारीमध्ये सगळ्यात तथ्य असतं असं समजण्याचं कारण आहे। मी पण माझ्या आता 5-50 आमदारांना 5-50 कार्यकर्त्यांना सांगेल द्या तक्रारीला काय अर्थ आहे। त्या तक्रारीमध्ये काही तथ्य असेल कॅमेऱ्यामध्ये ते कॅच झालं असेल। उलट मला माझा कार्यकर्ता सांगत होता बूथचा एजंट सांगत होता दादा मी आतमध्ये बसलो असताना मला आतनं बाहेर काढलं। आतनं बाहेर काढायचा कुणाला अधिकार नाही तो आहे निवडणूक अधिकाऱ्याला। निवडणूक अधिकारी ठरवेल कोण आणि एजंटचा तर बाहेर काढायचा अधिकार नाहीच। शर्मिला पवार कह रही थी उनके पोलिंग एजेंट को धमकाया गया आप मेरे पोलिंग एजेंट बिल्कुल वैसे धमकाने वाली बात नहीं करेंगे। अरे वेड्यांनो तुम्ही म्हणता की दाखवा मतदान केलं का आता मी दाखवलं असं तर मी एक आकडा केला मग असं दाखवायचं असं हे असंच दाखवणार ना। आणि हे आज नाही सगळ्या महाराष्ट्रात प्रत्येक जण मतदान करून आल्यावर असं दाखवतो। जर या बोटावर दाबलं तर आम्ही हे दाखवू नाहीतर हे दाखवू त्याच्यावर दाखवत काय रे तुम्ही पण ना ऐका विरोधक काही आपल्यालाही कळलं पाहिजे की त्या बोलण्यात तथ्य आहे का। आता इथं माझा 1 नंबर आहे आता इथं 1 आता काही ठिकाणी वेगवेगळे नंबर आहेत
मग तिथं ते ऑब्जेक्शन या आरोपामागे जाणीवपूर्वक काही वेगळं काय कारण आहे या आरोपामध्ये काय आता तुझेही केस गेले तर माझेही केस गेले. आपण विचार करून करून दमलोय की काय कारण आहे, पण आपल्याला काही कारण सापडलं. एक हिंदी में शर्मिला पवार आप पे आरोप केले जा रही बार-बार. काय राडा झाला बाबा, नाही कार्यकर्ते आक्रमक झाले तर बघायला मिळतं. काय राडा झाला. दोन्ही गट आमले आले होते. दोन्ही गटांमध्ये काही काळ त्यामध्ये आमचेही कार्यकर्ते तारतम्य राखलंय अशी आमच्या बारामतीमध्ये पद्धत नाहीये. प्रत्येकाला आपली आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे, परंतु सगळ्यांनी आचारसंहितेच्या नियमाचं पालन करून वागलं पाहिजे, एवढं माझं सर्वांनाच आव्हान है. दादा एक हिंदी की शर्मिला पवार जो कह रही थी आरोपों को आपने क्या कहना है? कौन से आरोप? वो कह रही थी कि स्प्लिट्स बांटे जा रहे हैं जिसके ऊपर घड़ी के साइन है, वो दिखा भी रही थी मीडिया को किस तरह से हो रहा है जानबूझकर. मुझे वैसा बिल्कुल नहीं लगता. हम इतने सालों से चुनाव लड़ रहे हैं, ऐसा बिल्कुल कोड ऑफ कंडक्ट जो रहता है उसके बावजूद हम बिल्कुल कुछ नहीं करते. थैंक यू. तर आपल्याच पोलिंग एजंटला बाहेर काढलं गेलं असं अजित पवार म्हणालेले आहेत. तक्रार करण्यात आलेली आहे आणि त्या तक्रारीची पोलीस चौकशी करतील, पण आपणही आपल्या कार्यकर्त्यांना तक्रार द्यायला सांगू असं देखील अजित पवार म्हणालेले आहेत. आपले कार्यकर्ते अशा प्रकारे कुठेही दमदाटी करणार नाहीत असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय. आणि त्यासोबतच शर्मिला पवार यांनी केलेला आरोप हा धादांत खोटा असल्याचं वक्तव्य देखील अजित पवार यांनी केलेलं आहे.